सोशल मीडियावरून मैत्री करत तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली. आदर्श म्हात्रे असं आरोपीचं नाव असून त्याने 140हून अधिक तरुणींना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणींशी ओळख वाढवत असे. प्रेमाचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्या नावावर विविध बँकांमधून लाखो रुपयांचे कर्ज काढून आरोपी फरार होत होता. या प्रकरणात आतापर्यंत 11 तरुणींनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक तरुणी उच्च शिक्षित असून कॉर्पोरेट, बँकिंग आणि इतर क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती समोर आली. डोंबिवलीतील एका तरुणीच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आदर्श म्हात्रे हा पनवेल परिसरातील रहिवासी असून यापूर्वीही त्याच्यावर अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. सध्या पोलिसांकडून आरोपीचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि बँक व्यवहाराची तपासणी सुरू असून या प्रकरणात आणखी महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मानपाडा पोलीस स्टेशन येथे एक तरुणीच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपित नामे आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ रुद्रेश गणेश गोंधळी, वय 34 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट तुराडे रसायनी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, यास मानपाडा पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर आरोपी हा यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी पकडलेला होता. त्याच्यावर एकूण 10 गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेले आहेत. सदर आरोपी हा मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणींशी संपर्क साधतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याच मोबाईलवर अप्रुव्हल लोन मंजूर करून घेऊन सदर रक्कम स्वतःकडे वळवून घेतो आणि अशा प्रकारे तो आर्थिक फसवणूक करत आहे. किती मुलींच्या आतापर्यंत समजला आहे? आता पावे तो एकूण 11 तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंद झालेले आहेत. बहुत किती मुली समोर आली शक्यता, किती आल्या त्या काय आकडा आहे का? अजून पण या मुली ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे अशा मुली समोर येऊ शकतात. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनकडे संपर्क साधून याबाबत गुन्हा नोंद करावा.